नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा भाषिक विकास करण्यासाठी आपण एक नवीन भाषिक खेळ घेऊन आलेलो आहोत। आपल्या खेळाचे नाव आहे समान अक्षराने तयार होणारी अर्थपूर्ण वाक्य तयार करा। उदाहरणार्थ बघा, काकाने काकूचे कामाचे कागद कपाटातून काढले। इथं आपल्याला पूर्ण वाक्य तयार करायचं आहे, परंतु ते एका विशिष्ट अक्षराने तयार करायचे। जिथं आपण कने तयार केलेलं वाक्य तयार केलेलं आहे, मग कच्या पूर्ण 14 कडीचा वापर आपण इथे करू शकतो। बघा दुसरं वाक्य, खारुताईने खीर खाल्ली। म्हणजे समान अक्षर, म्हणजे इथं ख या अक्षरानेच आपण काय तयार केलेलं आहे, वाक्य तयार केलेलं आहे आणि त्या वाक्याचा शेवट सुद्धा त्या ख या अक्षराने झालेला आहे। याच्यासाठी आपण ख ची 14 कडीचा कोणताही शब्द आपण काय करू शकतो, वापरू शकतो। बघा इथं सॅम्पल म्हणून काही वाक्य दिलेले आहेत। माशी मिठाईवर मेली, खंडू खड्डा खणतो, गौरव गोव्याला गाडीने गेला। जितके आपल्याला लांब वाक्य बनवता येईल, जितका आपल्याला आपल्या विचारशक्तीचा, आकलन शक्तीचा, बुद्धीचा वापर करता येईल, तितका वापर करून आपण काय करायचं आहे, हे वाक्य तयार करायचे आहे। भाऊ भावासाठी भांडतो, घारीने घरामध्ये घास घेतला, घोटेकरांनी घड्याळ घेतले, चंपकने चांदीचा चमचा चाटला, चिंगीने चांदती चोरली, फणसाचे फळ फांदीवर फुटले, फुगा फुगवल्यावर फुटतो, ताईने तव्यावर तेल तापवले, तुकारामने तलवार तोडली, दादाने दळण दळले, देव देवळात दिसतो, दीपकने दिवा दाखवला, थवा खडग्याजवळ थांबला, धनुने धनुष्य धरला, धर्मा धाब्यावर धडकला, झेंडूच्या झाडाला झेंडूचा झुपका। अशा पद्धतीने आपल्या दैनंदिन वापरातील शब्द, आपली बुद्धिमत्ता यांचा वापर करून आपण आपल्या कल्पकतेने अशा प्रकारचा छान उपक्रम आपल्या वर्गामध्ये वैयक्तिक पण आणि गटागटाने पण घेऊ शकतो। नक्की प्रयत्न करा।